मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2026 12 पदांचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध संपूर्ण विश्लेषण. मित्रांनो, काल 28 जुलै 2026ला एक राजपत्र शासनाकडून जारी केलेलं आहे. त्याच्यामध्ये 12 पदांचे, आता ते 12 पोस्ट कोणते त्याचा सेवा प्रवेश नियम मित्रांनो जाहीर करण्यात आलेला आहे. आता ह्याचा आपण अर्थ काय धरू का मित्रांनो, जी आरोग्य विभागाची 2026ची जी भरती आहे ते एकदम जवळ आलेली आहे. कारण की जेव्हा सेवा प्रवेश नियम स्टेप बाय स्टेप पदांचे जे जाहीर होतात आणि प्रसिद्ध होतात, म्हणून मित्रांनो असं समजायचं का यंदाची जो आपला आरोग्य विभाग भरती 2026 आहे ते एकदम लवकर म्हणजे एकदम जवळ आलेली आहे. कारण की कधीही ते ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते. आता मित्रांनो, जे 12 पद कोणते 12 पदांचे सेवा प्रवेश नियम जाहीर झालेले ते आपण सविस्तर बघणार आहोत. तर मित्रांनो, आपला विषय सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य विभाग भरती 2026 12 पदांचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध, त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, सुरू करूया. मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2026ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे. कारण आजची माहिती मी सांगणार आहे ती केवळ एक अपडेट नाही, तर भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. 28 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने तब्बल 12 ग्रुप सी पदांचे सेवा प्रवेश नियम राजपत्रात प्रसिद्ध केले आहेत. नेमके विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, आता ॲडव्हर्टाइजमेंट कधी येणार, हा प्रश्न आज पुराव्यासह समजून घेणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, आज आपण सगळं पाहणार आहोत. मित्रांनो, हे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे. आता ह्याचं दिनांक काय बघा मित्रांनो, मंगळवार जुलै 28, 2026 हे ह्याचं राजपत्राची दिनांक आहे. हे राजपत्र कसं प्रसिद्ध झालेलं आहे 28 जुलै 2026ला आलेलं आहे. आणि हे राजपत्र कुठून आलेलं आहे मित्रांनो, हे सार्वजनिक आरोग्य विभागामधून आलेलं राजपत्र आहे. ते कुठे आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग गो ते रुग्णालय इमारत संकुल 10वा मजला नवीन मंत्रालय मुंबई 400001 दिनांक 28 जुलैचं मित्रांनो हे शासनाचं राजपत्र आलेलं आहे. आता हे सविस्तर आपण समजून घेऊ की शासन याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, हे बघा, आधी भारताचे संविधान आहे, भारत संविधान क्रमांक संख्येने 2025 आणि भारताचे संविधान अनुच्छेद 390 प्रत्येकांचे, म्हणजे हे पूर्ण आपण काय करणार आहे मित्रांनो समजून घेणार आहे का. ह्याच्यामध्ये 12 पद आपले कोणकोणते, जसं हे बघा, समक्षित नाव प्रभाव व्याख्या, त्याचं पुन्हा काय त्याच्यामध्ये आरोग्य परिचारिका, पुन्हा भौतिकोपचार, आहार तज्ज्ञ, औषध निर्माण अधिकारी आणि हस्तलेख, रुग्णवाहिका चालक, सामाजिक मार्गदर्शन, वयास्वरूप. मित्रांनो, हे जे आहे पूर्ण जी आर आपण स्टेप बाय स्टेप मित्रांनो समजून घेणार आहोत मित्रांनो. म्हणून हे लेक्चर पूर्ण पहा. याची शैक्षणिक पात्रता काय, हे सगळं टोटल याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो, ह्याच्यानंतर आपण हे सगळं टोटल विश्लेषण आपण सविस्तर समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, हे पूर्ण जे आहे तर जी आर आहे. आता मित्रांनो, हे राजपत्र पूर्ण आता संपलं. आता सेवा प्रवेश नियम म्हणजे काय हे लक्षात ठेवा मित्रांनो. सेवा प्रवेश नियम म्हणजे काय, विद्यार्थी कोणत्याही सरकारी भरतीपूर्वी शासनाला त्या पदासाठी, मित्रांनो लक्षात ठेवा, कोणत्याही सरकारी भरतीपूर्वी शासनाला त्या पदासाठी सेवा प्रवेश नियमामध्ये रिक्रुटमेंट रूल्स तयार करावे लागतात. या नियमांमध्ये स्पष्ट केले जाते, काय स्पष्ट केले जाते का, कोण पात्र आहे, वयोमर्यादा किती, शैक्षणिक पात्रता किती, भरतीची पद्धत काय, निवड प्रक्रिया कशी होणार आहे आणि अनुभव असेल का, इतर सेवा अटी काय असतील, हे सगळे ते सेवा प्रवेश नियमामध्ये मित्रांनो ते केले जातात. आता ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट निघण्यापूर्वी हा अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर पाया असतो. या अधिसूचनेत अशाच नियमांचे प्रकाशन करण्यात आले आहे. ठीक आहे मित्रांनो, आता ते 12 पद कोणते आहे मित्रांनो लक्षात ठेवा. ते 12 पद कोणते आहे ते पाहूया. सगळ्यात एक फर्स्ट सिस्टर इन चार्ज परिचारिका म्हणजे स्टाफ नर्स, भौतिक चररत्न यानी की फिजिओथेरपिस्ट, पुन्हा आहार तज्ज्ञ, औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट, विद्युत हृदयस्तंभ यानी इलेक्ट्रो डायग्राम टेक्निशियन, ECG टेक्निशियन, रुग्णवाहिका चालक, ॲम्ब्युलन्स चालक, सामाजिक मार्गदर्शन, वयोस्थितोपचार यानी ऑक्युपेशनल थेरपिस्ट, दंत स्वच्छताज्ञ यानी डेंटल हायजिनिस्ट आणि नळ कारागीर म्हणजे प्लंबर, प्रभारी परिचारिका म्हणजे सिस्टर इन चार्ज. हे सगळे 12 पद आहे मित्रांनो. हे 12 पदाचं त्यांनी सेवा प्रवेश नियम तयार केलेले आहे. म्हणजे आता पुढचे जे उरलेले पद आहे, जसे MPW आहे, SI सायंटिस्ट इन्स्पेक्टर आहे, हेल्थ सुपरवायझर आहे, हेल्थ इन्स्पेक्टर, हे सगळे पदांचे सेवा प्रवेश नियम लवकर ते जाहीर करतात. मग जेव्हा ते जाहीर केले का मग त्या ॲडव्हर्टाइजमेंट यायला मार्ग मोकळा येतो. म्हणून मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंट 99% या महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे. कारण की वरिष्ठ पातळीवर सगळी तयारी मित्रांनो झालेली आहे. फक्त आपला अभ्यास चालू ठेवा, आपला अभ्यास चांगला ठेवा, आपला रिव्हिजन प्रॉपर ठेवा. कारण की ॲडव्हर्टाइजमेंट कधीही येऊ शकते मित्रांनो. कारण की यंदा मी वारंवार सांगतो का यंदा कॉम्पिटिशन खूप जास्त
असते मित्रांनो. 2023ची जी भरती झाली होती ना मित्रांनो, तेव्हा जास्त कॉम्पिटिशन नव्हता. मी स्वतः 2023ची भरती दिली. माझे स्वतःचा MPWला सिलेक्शन झालं होतं मित्रांनो. माझं स्वतःचा MPWला सिलेक्शन झाला होता. पण काय डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये माझं फायनल सिलेक्शन राहिलेलं आहे मित्रांनो. म्हणून मला एक्सपिरियन्स खूप जास्त आलेला आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, मी एक्झाम पास केली, एक्झाम क्रॅक केली. मी OBCमधून मित्रांनो सेकंड आला होता पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये. मित्रांनो OBCमधून सेकंड आला होता. पण डॉक्युमेंट्समुळे माझा थोडासा प्रॉब्लेम आला होता, म्हणून माझं फायनल सिलेक्शन राहिलेलं आहे. पण एक्सपिरियन्स असा आला मित्रांनो, म्हणून मी मित्रांनो हे सगळ्यांना गाईड्स करतो की जे नवीन स्टुडंट्स आहे, जे नवीन भरतीची तयारी करतात मित्रांनो, त्यांना खूप प्रॉब्लेम होतात. खूप म्हणजे त्यांना लक्षात येत नाही. म्हणून मी सगळ्यांना गायडन्स करण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो. ठीक आहे. आता 12 पदांचे नियम एकाच वेळी का? 1, 2 नाही तर पूर्ण 12 ग्रुप C पदांचे नियम एकाच अधिसूचनेत प्रसिद्ध झाले आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ शासनाने या पदांची भरतीची कायदेशीर तयारी पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. आता ॲडव्हर्टाइजमेंट कधी येईल? ॲडव्हर्टाइजमेंट मित्रांनो लक्षात ठेवा, ॲडव्हर्टाइजमेंट कधी हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. मी कोणताही अफवा पसरवणार नाही. मी अधिकृत गोष्टीच सांगणार आहे. सेवा प्रवेश नियम आले म्हणजे उद्या जाहिरात येईल असे म्हणणे चुकीचे आहे. परंतु इतके नक्की म्हणता येईल, भरती प्रक्रियेतील मोठा अडथळा दूर झाला आहे. जे अडथळा येतो ना सेवा प्रवेश नियमचा, आणखी सेवा प्रवेश नियम झालेला नाही आहे, तर ते अडथळा जे आहे ना मित्रांनो दूर झालेला आहे. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट कधी येऊ शकते? आता पुढील टप्पे जसे की रिक्त पदांची अंतिम संख्या, रोस्टर मंजुरी, भरतीसाठी प्रशासकीय मान्यता आणि जाहिरात हे टप्पे पूर्ण झाल्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होऊ शकते. म्हणून विद्यार्थ्यांनी आता तयारी अजिबात थांबू नये. आता मित्रांनो, विद्यार्थ्यांनी काय करावे? आजपासून फक्त एकच विचार करा, जाहिरात कधी येईल त्यापेक्षा जाहिरात आली की माझी निवड कशी होईल. कारण जाहिरात सर्वांसाठी येईल, पण निवड फक्त तयार विद्यार्थ्यांचीच होईल. दररोज अभ्यास करा, टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल दोन्ही विषय पूर्ण करा, PYQ सोडवा, MCQ प्रॅक्टिस करा. मित्रांनो बघा, आपल्याला काय करायचं आहे, ॲडव्हर्टाइजमेंट तर येणार आहे, हे 100% डन आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो की ॲडव्हर्टाइजमेंट आज येणार, उद्या येणार किंवा पुढच्या महिन्यात येणार, ह्या महिन्यात येणार, पण ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे हे कन्फर्म आहे. 101% मित्रांनो काय कन्फर्म आहे. पण आपण त्यासाठी तयार आहेत का हे विचार करा मित्रांनो. स्वतःला विचारा की मी ॲडव्हर्टाइजमेंट उद्या जर आली तर मी स्वतः तयार आहे का? माझी स्टडी पूर्ण आहे का? कारण की मित्रांनो कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. प्रत्येक पदाला कॉम्पिटिशन जास्त आहे आणि सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन असणार आहे MPWला, सॅनिटरी इन्स्पेक्टरला, स्टाफ नर्सला आणि फार्मासिस्टला. म्हणजे प्रत्येक भरपूर पोस्टला मित्रांनो कॉम्पिटिशन असणार आहे. मग मित्रांनो आपली तयारी कशी ठेवायची? आता एक्झाम काय, आता MPWचा सिलेबस जर आपण घेतला मित्रांनो, तर ते ऑफिशियल सिलेबसनुसार फक्त 2 टॉपिक दिलेले आहे. ऑफिशियल सिलेबस MPWचे काय, फक्त 2 टॉपिक दिलेले आहे. एक MPWचा वेक्टरबॉर्न डिसीज म्हणजे कीटकजन्य आजार आणि वॉटरबॉर्न डिसीज. मित्रांनो हेच 2 टॉपिकवर 80 प्रश्न येणार आहे. लक्षात ठेवा, 80 प्रश्न 160 मार्काला येणार आहे मित्रांनो. हे झालं टेक्निकल सिलेबस. आणि नॉन टेक्निकलमध्ये मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, मॅथ्स, रिझनिंग आणि GK हे 4 टॉपिक 5-5 क्वेश्चनवर येणार आहे मित्रांनो. म्हणजे 20 क्वेश्चन येणार आहे 4 टॉपिकवर, म्हणजे 40 मार्काला. 160 आणि प्लस 40 200 मार्क, अशी 2 तासाची मित्रांनो 200 मार्काची एक्झाम आपली होणार आहे. म्हणून मित्रांनो त्यासाठी आपल्याला भरपूर तयारी करावं लागेल, कारण की एक्झाम खूप डीपमध्ये होती. आणि पुन्हा मित्रांनो एक्झामचे जे क्वेश्चन असतात ना ते एकदम हार्ड टाकतात. हार्ड म्हणजे आपण जे सिलेबस वाचून जाताना त्याच रिलेटेड ते क्वेश्चन टाकतात, पण आपल्याला फिरवून घुमून ते क्वेश्चन टाकतात. म्हणजे आता कसं आहे, ते टेक्निकल बेसवर क्वेश्चन टाकतात. समजा तुम्ही वाचून गेला पुस्तकातला आणि ते टाकतात टेक्निकल बेसवर, तुमचे मेमोरी बेसवर क्वेश्चन कसे टाकतात मित्रांनो, ते बघतात की तुमची विचार करण्याची क्षमता किती आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. ते काय बघतात की तुमची विचार करण्याची क्षमता किती आहे. ते ॲप्लिकेशन बेसवर क्वेश्चन घालतात, म्हणजे तुम्ही काय करू शकता, काय बघू शकता मित्रांनो, ते ॲप्लिकेशन बेसवर क्वेश्चन टाकतात. पुन्हा मित्रांनो ते TCS आणि IBPS कंपनी मित्रांनो पुन्हा इमेज बेस क्वेश्चन टाकतात. म्हणजे तुम्हाला एखादा रोगकारक जंतू दाखवीन आणि म्हणून का सांगा हे कशाचा जंतू आहे, कशाचा रोगकारक आहे, व्हायरस आहे का, जीवाणू आहे का, विषाणू आहे, काय हे सांगा आहे. म्हणून मित्रांनो ते सगळ्यात जास्त मित्रांनो इमेज बेस पण क्वेश्चन ते विचारतात. म्हणून मित्रांनो आपला टेक्निकल सिलेबस नियमितपणे पूर्ण करा. रोज डेली 3 तास अभ्यास करा. 2 तास मित्रांनो टेक्निकलला द्या. मित्रांनो आजपासून, आज 1 तारीख आहे, 1 ऑगस्टपासून मित्रांनो आजपासून जर आपण एकदम प्रामाणिकपणे जर सातत्यपूर्ण जर तयारी स्टार्ट केली तर मित्रांनो हे लक्षात ठेवा का यश आपला नक्की होईल. कारण की मित्रांनो आपल्याला कुणाचं बघायचं नाही का स्पर्धा जास्त आहे का नाही आहे, ॲडव्हर्टाइजमेंट कधी आपल्याला त्यांनी काय घ्यायचं नाही, काय घ्यायचं द्यायचं नाही. फक्त आपला अभ्यास कसं चाललं हे बघायचं मित्रांनो. तोपर्यंत मित्रांनो कसं एक काम करा, नॉन टेक्निकल जे सिलेबस आहे ना मित्रांनो त्याला 1 तास अभ्यास करा, त्याला रिव्हिजन करा. जेवढं जास्त आता मित्रांनो
मित्रांनो मला एक क्वेश्चन आला होता, एक स्टुडंटने विचारलं का सर PYQs म्हणजे नॉन टेक्निकल सिलेबस मी कसं कव्हर करू. मित्रांनो मी तर तुम्हाला ऑलरेडी ते सगळं आपल्या चॅनलवर करून देणार आहे, पण मित्रांनो तुम्हाला नॉन टेक्निकलची एक आयडिया देऊ का. जेवढे PYQs झालेले आहेत, जेवढे TCSनी क्वेश्चन विचारलेले आहेत, जेवढे समजा नॉन टेक्निकलचे PYQs आहेत, ते सगळे तुम्ही काय करा सॉल्व करायचा प्रयत्न करा. मित्रांनो जसं मराठी ग्रामर आहे, मराठी ग्रामर समजा तुम्ही आता मराठी ग्रामरमध्ये समास आला, विचार करा मित्रांनो, जर मराठी ग्रामरमध्ये समास या वाक्यावर तुम्हाला काय प्रश्न आला तर तुम्ही आधी समजा का समास काय आहे, समास कशाला म्हणतात, त्याचे 1-2 क्वेश्चन सोडा. तुम्ही ऑनलाईन यूज करा, तुम्ही गुगलचा प्रयोग करा, तुम्ही ChatGPTचा प्रयोग करा, तुम्ही जेमिनीचा प्रयोग करा. मित्रांनो तुम्हाला टोटल सवलत आज अवेलेबल आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही टोटल सवलत तुम्हाला आज अवेलेबल आहे. तुम्ही फक्त फॉर्मॅलिटी करा, फॉर्मॅलिटी पूर्ण करा की अभ्यास कसा करायचा, तुम्ही नियोजन करवा, एक स्ट्रॅटेजी तुम्ही बनवा. हे मित्रांनो लक्षात ठेवा, एक अभ्यासाची एक स्ट्रॅटेजी तुम्ही बनवा, मग तुमचं सिलेक्शन फायनल होणारच आहे. मित्रांनो समास बनवा. आता समासावर तुम्ही फक्त त्याचे रूल्स काय आहे, ते समास कसं ओळखावा लागतो, कोणता समास आहे, अलंकार कोणता आहे, विरुद्धार्थी शब्द तुम्ही पाठ करा. मित्रांनो नजरेच्या खाली तुम्ही 1-2-3 वेळेस जर तुम्ही ते शब्द जाते ना, जर एक्झाममध्ये आला तर बिलकुल तुम्हाला ते 101% एका सेकंदामध्ये तुम्हाला क्लिक होईल की ह्याचा अर्थ हे आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि सगळ्यात मित्रांनो अवघड जातं बघा मॅथ्स अँड रिझनिंग, आणि त्याच्यापेक्षा अवघड जातो इंग्लिश. हे 2 टॉपिकला मित्रांनो काय करा तुम्ही सोडायचा प्रयत्न करा. मित्रांनो पुन्हा एक क्वेश्चन हार्ड जातो बघा नॉन टेक्निकलमधला, ते दिशावर ते क्वेश्चन येतात का पश्चिमेला एवढे किलोमीटरवर गेला ते मग डावेमुळं दक्षिणला वळलं. ते क्वेश्चन जे असतात ना मित्रांनो डायरेक्शन क्वेश्चन म्हणतात, त्याच्यामध्ये एकदा मित्रांनो कन्फ्यूज होऊन जातो. पुन्हा मित्रांनो ते ABCDचे लोकेशन जागाचे क्वेश्चन विचारतात रिझनिंगमध्ये, त्याच्यामध्ये पण भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होतात. मित्रांनो ते कन्फ्यूज करतात, म्हणून मित्रांनो एक्झाम खूप टफ आहे, हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो आता मी बरेच विद्यार्थी काय करतात जे MPW UPSCची तयारी करतात, UPSC MPSCची तयारी करतात, ते पण आता काय करतात हे आरोग्य विभागाची भरतीची तयारी करताय, कारण की त्यांना माहिती आहे ते काय करताय का त्यांचा बेसिक एकदम पक्का असतो. हे लक्षात ठेवा मित्रांनो, त्यांचा नॉन टेक्निकल पूर्ण एकदम सिलेबस पक्का असतो. फक्त ते टेक्निकलची ते तयारी करून ते हे आपला टेक्निकल पोस्टची तयारी करून ते आरोग्य विभागाची पद मिळवायची ते काय करतात प्रयत्न करतात. हे लक्षात ठेवा मित्रांनो. पण आपल्याला MPSC UPSC जे स्टुडंट्स काही वर्षापासून जे तयारी करतात त्यांच्याशी आपल्याला त्यांच्या सपोर्टमध्ये आपल्याला काय करायचं तुलना करा की बघा ते कसं अभ्यास करताय, म्हणजे त्यांच्यासोबत आपला कसं जमेन, म्हणजे त्यांची एवढी पक्की तयारी झालेली आहे. मित्रांनो मग आपली तयारी कुठं आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो. आपण कधी तयारी करणार आहे, कधी आपण अभ्यास स्टार्ट करणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, जेवढी जास्त तुम्ही अभ्यास करणार, जेवढा जास्त तुम्ही सातत्याने अभ्यास करा. मित्रांनो बघा आज तुम्ही 3 तास बसले, उद्या तुम्ही अर्धा तास बसले, ह्याच्यामध्ये अभ्यास होणारच नाही. मित्रांनो तुम्ही 1 तास बसा, पण डेली 1 तास बसा. तुम्ही 2 तास बसा पण डेली बसा, तुम्ही 3 तास बसा पण डेली बसा, पण सातत्यपूर्ण मित्रांनो तुम्ही काय करा अभ्यास करा. हे लक्षात ठेवा मित्रांनो. कारण कसं आहे, जेवढं जास्त तुम्ही टेक्निकलचा अभ्यास करणार, जेवढं जास्त तुम्ही नॉन टेक्निकलचा अभ्यास करणार ना मित्रांनो, तेवढं आपली जे आहे तर एक्झाम चांगली जाईल. एक्झामचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करता येईल. कारण की मित्रांनो 80 क्वेश्चन आहे मित्रांनो, लक्षात ठेवा 80 क्वेश्चन 160 मार्काला आहे, ह्याच्यामध्येच आपली निवड होऊन जाते. कारण की मित्रांनो मागच्या वेळेस 2023मध्ये 170+, 171+, 180+ ओपनवाले गेले होते मित्रांनो. कट ऑफ खूप जास्त लागतो. म्हणून मित्रांनो आपला अभ्यास टेक्निकल नॉन टेक्निकल PYQ सोडा, जेवढा जास्त होईल रिव्हिजन करा, MCQs प्रॅक्टिस करा. मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी एक खास संदेश आहे माझा. मित्रांनो आज आपण भरती प्रक्रियेबद्दल चर्चा केली. सेवा प्रवेश नियम म्हणजे काय, भरती कोणत्या टप्प्यावर आहे आणि पुढे काय होऊ शकते हे समजून घेतले. पण आता मी तुम्हाला एक मनापासूनची गोष्ट सांगू इच्छितो. जाहिरात कधी येईल हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आहे, पण त्यापेक्षा मोठा प्रश्न असा आहे की जाहिरात आली तर तुम्ही तयार असाल का. कारण जाहिरात सर्वांसाठी येते, पण नोकरी फक्त तयारी केलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळते. अनेक विद्यार्थी रोज यूट्यूब, टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवर फक्त अपडेट शोधत राहतात, पण जे विद्यार्थी दररोज 3 ते 4 तास अभ्यास करतात ते शेवटी मेरिटमध्ये दिसतात. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, मी आता जाहिरातीची वाट पाहणार नाही, मी निवडीची तयारी करणार आहे. मित्रांनो MPW लर्निंग सेंटरवर आम्ही फक्त अपडेट्स देत नाही, तर संपूर्ण सिलेबस, पूर्ण अभ्यासक्रम, कंप्लीट सिलेबस शिकवतो. आपल्या चॅनलवर तुम्हाला टेक्निकल सिलेबस, नॉन टेक्निकल सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स,
PYQs, MCQs, प्रॅक्टिस सिरीज, टॉपिक वाईज स्विस्टर लेक्चर, एक्झाम स्ट्रॅटेजी, रिव्हिजन क्लासेस हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जात आहे. आमचा उद्देश फक्त व्हिडिओ बनवणे नाही, तर तुमची निवड होईपर्यंत तुमच्यासोबत राहणे आहे. जर तुम्ही रोज नियमितपणे आपल्या चॅनलवरील लेक्चर पाहिले, नोट्स तयार केले आणि MCQ सोडवले, तर परीक्षा येईपर्यंत तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईल. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, वेळ अजूनही तुमच्या हातात आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, आणखी टाईम गेलेला नाही आहे, वेळ तुमच्या हातात आहे. आज केलेला 1 तास अभ्यास उद्या तुमच्या आयुष्याचा निर्णय बदलू शकतो. म्हणून अफवांवर वेळ घालू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, नियमित अभ्यास करा. आणि लक्षात ठेवा, जाहिरात येण्याची वाट पाहणारे हजारो असतात, पण जाहिरात येण्यापूर्वी स्वतःला तयार करणारे अधिकारी बनतात. हे लक्षात ठेवा. चला मित्रांनो, आजपासून आपण सर्वजण एक वचन देऊया, दररोज अभ्यास करू, संपूर्ण सिलेबस पूर्ण करू आणि आरोग्य विभाग भरती 2026मध्ये आपली निवड निश्चित करू. हे लक्षात ठेवा मित्रांनो. अनेक विद्यार्थी ॲडव्हर्टाइजमेंटची वाट पाहत राहतात आणि काही विद्यार्थी त्या काळात स्वतःला तयार करत राहतात. जाहिरात आल्यानंतर पहिला विद्यार्थी घाबरतो, दुसरा विद्यार्थी फक्त अर्ज करतो आणि तिसरा विद्यार्थी परीक्षा पास होतो. तुम्हाला कोणत्या गटात राहायचं हा निर्णय आज घ्या. मित्रांनो, तुम्हाला कोणत्या गटात राहायचं हे आज निर्णय तुम्ही घ्या. मित्रांनो, आज मी एक गोष्ट पूर्ण जबाबदारीने सांगतो. 28 जुलै 2026 रोजी 12 पदांचे सेवा प्रवेश नियम राजपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. हा भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ शासन भरतीची प्रक्रिया पुढे नेत आहे. त्यामुळे जाहिरात येण्याची शक्यता आता पूर्वीपेक्षा निश्चितच अधिक मजबूत झाली आहे. मात्र राजपत्रात जाहिरात कोणत्या दिवशी किंवा कोणत्या महिन्यात प्रसिद्ध होईल याचा उल्लेख नाही, पण 99% या महिन्यात जाहिरात येण्याची चान्सेस खूप जास्त आहे, कारण वरिष्ठ पातळीवर सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. ॲडव्हर्टाइजमेंट कधीही येऊ शकते. पण माझी सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे, भरती आता दूर नाही अशी मानसिक तयारी ठेवा. मित्रांनो, भरती आता जास्त दूर नाही आहे अशी मानसिक तयारी ठेवा. आजपासून प्रत्येक दिवस महत्त्वाचा समजा, कारण जाहिरात कधी आली तरी तयार असलेला विद्यार्थीच आत्मविश्वासाने अर्ज भरतो आणि परीक्षा जिंकतो. म्हणून जाहिरातीची वाट पाहू नका, तयारी सुरू ठेवा आणि आपल्या MPW लर्निंग सेंटरवर संपूर्ण सिलेबस नियमितपणे पूर्ण करा. माझा विश्वास आहे, तयारी पूर्ण असेल तर संधी आली की यश तुमचेच असेल. हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो, 28 जुलै 2026च्या राजपत्रानुसार 12 ग्रुप C पदांचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाले आहेत. हा भरती प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र या अधिसूचनेत जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख दिलेली नाही. त्यामुळे ॲडव्हर्टाइजमेंट कधी येईल याबाबत निश्चितच दावा करणे योग्य नाही. जर तुम्हाला अशाच अधिकृत आणि सखोल अपडेट्स हवे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू.